लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा चित्रावर बोलणार आहोत जे खूप लोकांनी पाहिलं असेल, आवडलंही असेल. विन्सेंट व्हॅन गॉग यांचं कॅफे टेरेस ॲट नाईट. हो, ते प्रसिद्ध चित्र. पिवळं कॅफे, रात्रीचं आकाश. अगदी तेच. ते पिवळ्या रंगाचं कॅफे, निळा आकाश, तो दगडांचा रस्ता पाहिलं की लगेच फ्रान्समधल्या एका रात्रीचं म्हणजे सुंदर, शांत पण एकदम चैतन्यमय असं दृश्य डोळ्यासमोर येतं. अगदी खरं आहे ना. व्हॅन गॉगच्या चित्रांची ती खासियतच आहे. म्हणजे रंगांचा इतका प्रभावी वापर, भावनांचा कल्लोळ, पण तरीही एक प्रकारची शांतता. हे चित्र बघितलं की आल्स शहरातली ती उबदार, उत्साही रात्र आठवते. अनेक जण त्याच्या सौंदर्यासाठीच बघतात त्याला. बरोबर. पण आज आपण फक्त त्या दिसणाऱ्या सौंदर्याच्या जरा पुढे जाणार आहोत. आम्हाला एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे आणि त्यात म्हणजे या चित्राबद्दल एक असा सिद्धांत मांडलाय की ऐकून मी तरी खरंच चकित झालो. अच्छा. हो, त्या क्लिपमध्ये या चित्राचा एक अगदी वेगळा म्हणजे जवळजवळ गुप्त म्हणावा ना तसा अर्थ सांगितलाय. काय सांगताय? नेहमीच्या विश्लेषणापेक्षा वेगळं. हे ऐकायला तर मजा येईल. व्हॅन गॉगच्या कामात तसे अनेक पैलू आहेत, पण गुप्त अर्थ म्हणजे काय नक्की? काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये? हीच तर खरी म्हणजे उत्सुकतेची गोष्ट आहे. या ऑडिओ क्लिपनुसार आणि काही कला विश्लेषकांच्या मते बरं का, व्हॅन गॉगने ह्या साध्या दिसणाऱ्या कॅफेच्या दृश्यात चक्क लिओनार्डो दा विंचीच्या जगप्रसिद्ध दी लास्ट सपरचे संदर्भ लपवले आहेत. थांबा. काय? व्हॅन गॉग आणि द लास्ट सपर म्हणजे 19व्या शतकातलं फ्रेंच कॅफे आणि बायबलमधला तो प्रसंग, हे एकत्र, हे खरंच खूपच धक्कादायक आहे आणि अनपेक्षितही. हा संबंध कसा जोडतायत ते ऐकायलाच हवं. बरोबर. माझा पण पहिला प्रश्न हाच होता. म्हणजे वरवर पाहता हे खूपच टोकाचं वाटतं नाही का? पण ह्या सिद्धांतामागे काही व्हिज्युअल पुरावे दिले जातात, जे त्या ऑडिओ क्लिपमध्ये सविस्तर आहेत. आपलं आजचं काम हेच आहे की या प्रसिद्ध चित्रामागे, या स्त्रोतानुसार खरंच असं काही धार्मिक रहस्य दडलंय का याचा शोध घेणं. हे स्पष्ट करतो की हा काही सर्वमान्य सिद्धांत नाहीये. स्त्रोतातही तसं म्हटलंय की हा जरा मुख्य प्रवाहापासून बाजूला असलेला विचार आहे, पण कमालीचा रोचक आहे. चला तर मग जरा खोलवर पाहूया या दाव्याला. नक्कीच. सुरुवात कुठून होते? म्हणजे चित्रात असं काय आहे की द लास्ट सपर आठवावं? ठीक आहे, चला आपण परत एकदा त्या चित्राकडे बघूया. काय दिसतं? रात्रीचं दृश्य. कॅफेच्या बाहेर टेरेसवर पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात काही लोक बसली आहेत. मागे गडद निळं आकाश, तारे. हो. आता या ऑडिओ क्लिपनुसार खरी गोष्ट सुरू होते जेव्हा आपण त्या टेरेसवर त्या पिवळ्या छपराखाली बसलेला किंवा उभ्या असलेल्या लोकांकडे नीट पाहतो. त्यांची संख्या मोजली ना तर तिथे एकूण 13 व्यक्ती दिसतात. 13? अच्छा. ही संख्या लक्षवेधी आहे, कारण द लास्ट सपरमध्ये येशू आणि त्याचे 12 शिष्य मिळून 13 जण होते. हा? मग सिद्धांताचा पहिला आधार म्हणायचा का? अगदी. निव्वळ योगायोग म्हणायचं की काहीतरी संकेत, हाच प्रश्न आहे. 13 ही संख्या नक्कीच विचार करायला लावते. पण थांबा, अजून आहे. बरं. ह्या 13 जणांमध्ये अगदी मध्यभागी म्हणजे जणू काही त्या सीनचा केंद्रबिंदू एक व्यक्ती उभी आहे. त्या व्यक्तीकडे नीट पाहिलं तर लांब केस, दाढी आणि त्याने पांढरा किंवा फिकट रंगाचा पोशाख घातलाय असं दिसतं. ती व्यक्ती इतरांपेक्षा थोडी वेगळी, उंच वाटते. हे वर्णन ऐकून कोणाची आठवण येते? साहजिक आहे. पारंपरिक चित्रांमध्ये येशूला साधारणपणे असंच दाखवतात. लांब केस, दाढी, अनेकदा पांढरा पोशाख, आणि लास्ट सपरमध्ये येशू मध्यभागीच असतो नेहमी. म्हणजे हा दुसरा मुद्दा. अगदी बरोबर. फक्त संख्याच नाही तर मध्यवर्ती व्यक्तीचं रूप आणि स्थान पण जुळतंय असं हा सिद्धांत म्हणतो. म्हणजे रचना पण. हो. आणि जणू काही हे कमी होतं म्हणून त्या मध्यवर्ती व्यक्तीभोवती इतर 12 जण आहेत, काही बसलेले, काही उभे. हे 12 जण म्हणजे येशूचे ते 12 शिष्य किंवा प्रेषित असू शकतात असं म्हटलं जातं. अच्छा. मांडणी अगदी तशी नसली ती संख्या आणि मध्यवर्ती व्यक्ती हे जुळतंय. ठीक आहे. 13 व्यक्ती, मध्यभागी येशूसारखी व्यक्ती, भोवती 12 जण. हे खरोखरच लास्ट सपरच्या कल्पनेशी जोडणारं वाटतंय. पण हे एवढंच आहे की अजून काही तपशील आहेत? आहेत ना. अजून काही तपशील आहेत आणि ते जास्त नाट्यमय आहेत. चित्राच्या उजव्या बाजूला थोडं मागे बघा. एका अंधाऱ्या दरवाजाच्या चौकटीत एक व्यक्ती उभी दिसते. हो, दिसतीये. ती व्यक्ती जणू त्या ग्रुपमधून बाहेर पडतीये किंवा दूर जाती असं वाटतं. चेहरा स्पष्ट नाही, थोडी गूढ वाटतेय. या ऑडिओ क्लिपमधल्या विश्लेषणानुसार ही व्यक्ती म्हणजे जुडास असू शकतो. अरे बापले.
जुडास म्हणजे तो शिष्य ज्याने विश्वासघात केला होता? त्याला असं अंधारात दूर दाखवणं हे तर कथानकाला अजूनच गडद करतं. म्हणजे लास्ट सपरच्या अनेक चित्रांमध्ये जुडासला वेगळं दाखवतात, कधी अंधारात, कधी चिंताग्रस्त. बरोबर. त्यामुळे ही शक्यता अगदीच उडवून लावण्यासारखी नाही जर आपण हा सिद्धांत मानला तर. आणि गोष्ट इथेच थांबत नाही. काही प्रतिकात्मक गोष्टींकडे पण लक्ष वेधलं जातं. उदाहरणार्थ, ती जी मध्यभागी उभी असलेली व्यक्ती आहे ना, येशूसारखी दिसणारी, तिच्या डोक्याच्या अगदी वरच्या बाजूला कॅफेच्या छतातून एक मोठा तेजस्वी पिवळा कंदील लटकेलेला दिसतोय. हो, तो कंदील खूप प्रखर आहे. हा कंदील केवळ टेरेसलाच नाही तर त्या मध्यवर्ती व्यक्तीला पण विशेष प्रकारे उजळतोय. हा प्रकाश म्हणजे जणू काही दैवी तेज किंवा हेलो असू शकतो असंही म्हटलं जातं. प्रकाशाचा वापर प्रतिकात्मक असू शकतो, विशेषतः धार्मिक संदर्भात. दैवी प्रकाश ही कल्पना वापरतातच की. अजून एक गोष्ट ऐकली होती मी याबद्दल, खिडकीबद्दल काहीतरी. अगदी बरोबर. त्या मध्यवर्ती व्यक्तीच्या अगदी मागे असलेली खिडकी, तिच्या चौकटीकडे नीट पाहिलं तर तिच्या उभ्या आणि आडव्या पट्ट्यांमुळे अगदी स्पष्टपणे एक क्रॉसचा आकार तयार झालेला दिसतो. हो पिरो, तो क्रॉस तर अगदी सहज दिसतोय. म्हणजे आता बघा, 13 व्यक्ती, मध्यभागी येशूसारखी व्यक्ती, संभाव्य जुडास, प्रकाशाचं प्रतीक म्हणजे तो कंदील आणि हा क्रॉस, हे सगळे धागे एकत्र केले की हा लास्ट सपरचा सिद्धांत फक्त योगायोग वाटत नाही, निदान पहिल्यांदा ऐकल्यावर तरी. आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये अजून एका गोष्टीचा उल्लेख होता की ती मध्यवर्ती व्यक्ती जणू काही लोकांना काहीतरी देत आहे किंवा वाढते आहे. हे लास्ट सपरच्या मूळ प्रसंगाशी म्हणजे भाकरी आणि द्राक्षरस वाटून घेण्याशी जुळतं. हा तपशील जरा अस्पष्ट आहे पण मांडला जातो. खरंच की काय? म्हणजे हे सर्व तपशील, 13 लोक, येशूसारखी मध्यवर्ती आकृती, बाजूला जुडास, डोक्यावरचा प्रकाश, मागचा क्रॉस आणि अन्न वाटण्याचा संभाव्य संकेत, हे सगळं एकत्र ऐकल्यावर त्या ऑडिओ क्लिपचा दावा खूपच म्हणजे वजनदार वाटू लागतो. आश्चर्यकारक आहे हे. हो ना. खरं सांगायचं तर हे सगळं ऐकल्यावर आणि त्या नजरेतून परत चित्राकडे पाहिल्यावर मला स्वतःला खूप आश्चर्य वाटलं. जसं त्या क्लिपमध्ये म्हटलंय, एकदा का तुम्ही हे पाहिलं की तुम्ही ते कधीच विसरू शकत नाही. म्हणजे एका साध्या सुंदर कॅफेच्या दृश्यात इतका खोल धार्मिक अर्थ असू शकतो. विश्वास बसणं कठीण आहे. चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हे खरं आहे की हे तपशील एकत्र आले की खूप आकर्षक वाटतात आणि विचार करायला लावतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जी त्या ऑडिओ क्लिपमध्ये पण प्रामाणिकपणे सांगितली आहे. काय? हा सिद्धांत कितीही रोचक असला तरी कला विश्लेषणाच्या मुख्य प्रवाहातील नाही. त्याला आउट ऑन द फ्रिंज ऑफ आर्ट ॲनालिसिस असं म्हटलंय. म्हणजे हा एक पर्यायी, कमी स्वीकारलेला, थोडा वेगळा विचार आहे. अच्छा, म्हणजे बहुतेक कला इतिहासकार किंवा व्हॅन गॉगचे तज्ज्ञ याला मान्यता देत नाहीत का? पण काय कारण असेल? बरोबर. याचं मुख्य कारण म्हणजे ठोस पुराव्याची कमतरता. व्हॅन गॉगने स्वतः कुठेही कधीही असं स्पष्टपणे लिहिलेलं नाही की त्याने कॅफे टेरेसमध्ये लास्ट सपरचा संदर्भ घेतलाय. आपल्याला माहिती आहे, व्हॅन गॉगने भाऊ थिओला शेकडो पत्र लिहिली. हो, ती पत्र खूप प्रसिद्ध आहेत. त्या पत्रांमध्ये तो चित्रांबद्दल, रंगांबद्दल, विचारांबद्दल, अगदी भावनांबद्दलही खूप सविस्तर लिहितो. कॅफे टेरेसबद्दल पण लिहिलंय, पण त्यात रंगांचा, रात्रीच्या वातावरणाचा उल्लेख आहे. असा कुठलाही छुपा धार्मिक संदर्भ नाहीये. अरे देवा, म्हणजे हे इतके सगळे जुळणारे तपशील निव्वळ योगायोग असू शकतात. 13 लोक कॅफेमध्ये असणं, मध्यभागी उभ्या असलेल्या माणसाचे केस लांब असणं किंवा पांढरे कपडे घालणं, खिडकीची चौकट क्रॉससारखी दिसणं, हे सगळं फक्त योगायोगाने जुळून आले म्हणायचं? ही शक्यता नाकारता येत नाही आणि बहुतेक अभ्यासक याच बाजूने विचार करतात. कलेचा अर्थ लावताना अनेकदा असं होतं की आपण जे शोधत असतो ते आपल्याला दिसू लागतं. त्याला पॅरिडोलिया म्हणतात ना. हां, नमुना ओळखण्याची मानवी प्रवृत्ती. अगदी. रात्रीच्या वेळी युरोपियन कॅफेमध्ये 13 किंवा आसपास लोक असणं शक्य आहे. त्या काळात लांब केस आणि दाढी ठेवणारे पुरुष असू शकले असते. खिडक्यांच्या चौकटी अनेकदा क्रॉसचा आकार तयार करतात. अंधारात उभी असलेली आकृती म्हणजे कोणीही असू शकतं. म्हणजे हे सगळं आपल्या पाहण्यावर आणि अर्थ लावण्यावर अवलंबून आहे. जसा चष्मा घालू तसं दिसेल असं काहीसं. बऱ्याच अंशी तसंच. जसं त्या ऑडिओ क्लिपच्या शेवटी एक प्रश्न विचारलाय, किंवा कदाचित आपण या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध चित्रांपैकी एकाच्या विश्लेषणात जरा जास्तच खोल गेलो आहोत. कलाकृतीचा अर्थ कधीच एका चौकटीत बसत नाही.
हा लास्ट सपरचा सिद्धांत रोचक असला आणि त्याने चित्राकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली असली तरी तोच एकमेव किंवा अंतिम अर्थ आहे असं मानणं घाईचं ठरेल. हे खूप महत्वाचं आहे. पण तरीही मला वाटतं या सिद्धांताचं एक वेगळं महत्त्व आहे. जरी तो सिद्ध झाला नसला तरी तो आपल्याला विचार करायला लावतो. आपल्याला फक्त एक सुंदर रात्रीचं दृश्य दिसत नाही, तर त्यात कदाचित एक छुपा संदेश, एक वेगळी कथा, एक वेगळा स्तर असू शकतो, याची जाणीव होते. ही जाणीवच कलेच्या अनुभवाला अधिक समृद्ध करते, नाही का? अगदी बरोबर. आणि इथे व्हॅन गॉगच्या स्वतःच्या पार्श्वभूमीचा विचार करणंही रोचक ठरतं. हे विसरून चालणार नाही की व्हॅन गॉग तरुणपणी धर्मोपदेशक बनू इच्छित होता. त्याचे वडीलही पाद्री होते. हो, खरंय. आयुष्यभर त्याच्या मनात धार्मिक आणि आध्यात्मिक विचार घोळत होते. त्याच्या अनेक चित्रांमध्ये, अगदी निसर्गचित्रांमध्ये सुद्धा एक प्रकारची उदात्तता, निसर्गातील देवत्व किंवा गहन आध्यात्मिकता जाणवते. हा खूप चांगला मुद्दा आहे. म्हणजे जरी त्याने जाणीवपूर्वक द लास्ट सपर चित्रित केलं नसलं, तरी त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक भावनांचा प्रभाव नकळतपणे त्याच्या या चित्रात उतरला असू शकतो का? आणि म्हणून मग नंतर पाहणाऱ्यांना त्यात असे संदर्भ दिसू शकतात. ही शक्यता नक्कीच आहे. कलाकाराच्या मनात काय चाललंय याचा 100% अंदाज बांधणं शक्य नाही. पण त्याच्या नकळतही त्याचा श्रद्धा, त्याचे विचार, त्याच्या भावना त्याच्या कामात उतरू शकतात. कॅफे टेरेसमधली ती तेजस्वी पण शांत रात्र, ते लुकलुकणारे तारे, लोकांचा तो एकत्र जमलेला समूह, या सगळ्यामध्ये काहीतरी गूढ, काहीतरी उदात्त जाणवतं, जे कदाचित व्हॅन गॉगच्या आंतरिक आध्यात्मिकतेचं प्रतिबिंब असू शकतं, जरी त्याने त्याला थेट लास्ट सपरचं लेबल लावलं नसलं तरी. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट होते. कलेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती बदलू शकतो. जेव्हा आपल्याला नवीन माहिती मिळते किंवा एखादा वेगळा सिद्धांत जसा या ऑडिओ क्लिपमधून मिळाला, तेव्हा तीच कलाकृती आपल्याला पूर्णपणे नवीन वाटते. अशा सिद्धांतांचा शोध घेणं महत्त्वाचं आहे, जरी ते मुख्य प्रवाहाबाहेरचे असले तरी. अगदी सहमत. आणि हे आपल्याला अधिक चिकित्सकपणे पाहायला शिकवतं. आपण प्रश्न विचारायला लागतो, हे खरं आहे का? पुरावा काय? दुसरा काय अर्थ असू शकतो? आपण केवळ वरवरच्या सौंदर्यापलीकडे जाऊन विचार करायला लागतो. तर एकूणच काय, व्हॅन गॉगच्या कॅफे टेरेस ॲट नाईट मागे द लास्ट सपरचा छुपा संदर्भ असू शकतो. हा एक कमालीचा, आकर्षक, विचार करायला लावणारा, पण त्याचवेळी विवादास्पद आणि मुख्य प्रवाहाबाहेरचा सिद्धांत आहे, जो आपल्याला या ऑडिओ क्लिपमधून कळाला. हो. तर आज आपण कॅफे टेरेसच्या एका अनपेक्षित आणि खळबळजनक संभाव्य अर्थावर चर्चा केली. स्रोतांमध्ये मांडलेला हा लास्ट सपरचा सिद्धांत जरी पूर्णपणे सिद्ध झालेला नसला, तरी तो आपल्याला व्हॅन गॉगच्या कामाकडे आणि खरं तर कलेकडेच एका नव्या, अधिक जिज्ञासू नजरेने पाहायला लावतो. ते 13 लोक, ती मध्यवर्ती आकृती, तो संभाव्य जुडास, तो क्रॉस, तो प्रकाश, हे सगळे तपशील एकत्र आल्यावर एक वेगळीच गूढ कथा समोर येते. आणि मला वाटतं यातून सर्वात महत्त्वाचा धडा हा मिळतो की कलाकृतीचा अर्थ हा केवळ कलाकाराच्या हेतूमध्ये बंदिस्त नसतो. तो पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर, ज्ञानावर, अनुभवांवर आणि कल्पनाशक्तीवरही अवलंबून असतो. एकच चित्र अनेकांसाठी अनेक वेगवेगळे अर्थ धारण करू शकतं. अगदी बरोबर. आणि इथेच एक कळीचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो, जो कदाचित श्रोत्यांनी स्वतःला विचारावा. कलेमध्ये आपण जी प्रतिकात्मकता पाहतो, ती खरोखरच कलाकारांनी जाणीवपूर्वक पेरलेली असते की ती आपल्या मनात, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या माहितीच्या आधारे आपोआप तयार होते? एखादा सिद्धांत, जसा आज आपण चर्चेला, तो आपल्या आकलनाला आणि अनुभवाला कसा आकार देतो यावर विचार करणं खूप रोचक ठरू शकतं. खरंय. आणि हा प्रश्न केवळ कॅफे टेरेसपुरता किंवा व्हॅन गॉगपुरता मर्यादित नाही. नक्कीच नाही. इतिहासातल्या आणि आजच्याही जगातल्या असंख्य कलाकृतींमध्ये कदाचित असेच काही छुपे अर्थ, न सांगितलेल्या कथा किंवा अनपेक्षित संदर्भ दडलेले असतील. त्यांचा शोध घेणं, त्यावर विचार करणं, चर्चा करणं ही एक कधीही न संपणारी आणि कलेच्या प्रवासाला अधिक रंजक बनवणारी प्रक्रिया आहे. कदाचित पुढच्या वेळी आपण एखादा कलाकृतीकडे पाहू तेव्हा आपल्याला त्यात काहीतरी असं दिसेल जे आधी कधी दिसलं नव्हतं. शोध चालू ठेवायला हवा.